नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हवामानशास्त्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपल्याला वातावरणातील घटकांचा अभ्यास करावा लागतो. का तर ज्या काही हवामानशास्त्रीय घटना घडत आहेत त्या सर्व घटनांना कारणीभूत कोण असतात? वातावरणातील घटक. नीट लक्षात घ्या, वातावरण या शब्दाचा अर्थ काय? वात म्हणजे वायू, वायूचं आवरण म्हणजे वातावरण. पृथ्वीच्या सभोवती आपल्याला अदृश्य स्वरूपात हवेचं म्हणजे वेगवेगळ्या वायूंचं आवरण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे घट्ट धरून ठेवलेलं आढळतं. हे आपल्याला दिसत नाही पण ते आपल्याला जाणवतं. सो थोडक्यात हे काय आहे? हे आहे वायूंचं आवरण. मग याचा अर्थ असा आहे का की वातावरणामध्ये फक्त वायुरूप घटक आहेत? तर तसं अजिबात नाही. पृथ्वीच्या वातावरणामध्ये तिन्ही प्रकारचे घटक आपल्याला आढळतात: स्थायूरूप घटक, द्रवरूप घटक आणि वायुरूप घटक. या स्थायूरूप घटकांमध्ये काय असतं तर असा कोणताही सूक्ष्म स्थायू कण की जो खूपच बारीक असल्यामुळे त्याचं वजन कमी आहे आणि तो हवेत तरंगत राहतो. मग असे कोणते कण असू शकतात? तर सर्वात कॉमन त्यामध्ये आपल्याला आढळतंय मृदा म्हणजे मातीचे अतिसूक्ष्म कण, ज्याला आपण म्हणतो धुलीकण. हे धुलीकण हवेमध्ये तरंगत असतात. तसंच समुद्राच्या पाण्यापासून मुक्त झालेले बाष्पीभवन प्रक्रियेदरम्यान मुक्त झालेले अतिसूक्ष्म क्षारांचे कण. सो हे दोन घटक या स्थायूरूप घटकांमध्ये आपल्याला वातावरणात तरंगताना दिसून येतात. यांना आपण इंग्रजीमध्ये पार्टिक्युलेट मॅटर असं संबोधतो. आणि सर्वात महत्वाची, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची गोष्ट काय तर वातावरणामध्ये असणाऱ्या या सूक्ष्म स्थायू कणांची भूमिका काय तर ती लक्षात घ्या. हे सूक्ष्म स्थायू कण वातावरणामध्ये तपांबरात मोठ्या प्रमाणात तरंगत्या अवस्थेत असतात आणि हे घटक जलाकर्षक केंद्रक, आय रिपीट, जलाकर्षक केंद्रक, इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतोय हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय ची भूमिका पार पडतात. याचा अर्थ काय तर ढगामध्ये जे अतिसूक्ष्म जलबिंदू आहेत या जलबिंदूंना एकमेकांशी जोडण्यास ते महत्वाची भूमिका पार पाडतात. त्या ढगांमध्ये जर असे सूक्ष्म स्थायू कण असतील तर त्या ढगांमधील अतिसूक्ष्म जलबिंदू एकमेकांमध्ये जुळतात, एकमेकांमध्ये मर्ज होतात, त्यांचा आकार वाढतो, वजन वाढतं आणि मग ते खाली पडतात, ज्याला आपण म्हणतो पाऊस. सो थोडक्यात पाऊस पडण्यासाठी जलबिंदूंचा, ढगातील जलबिंदूंचा आकार वाढला पाहिजे. तो आकार वाढण्यासाठी ते जलबिंदू एकमेकात जुळले पाहिजेत आणि त्यासाठीच हे सूक्ष्म स्थायू कण आवश्यक आहेत. आणि त्यांच्या त्या भूमिकेला आपण काय म्हणतोय? जलाला आकर्षित करणारं केंद्रक, जलाकर्षक केंद्रक होय, म्हणजेच हायग्रोस्कोपिक न्यूक्लियाय. या सूक्ष्म स्थायू कणांची अजून एक भूमिका आहे. हे येणाऱ्या प्रकाश किरणांचं विकिरण म्हणजे स्कॅटरिंग करतात की ज्याच्यामुळे आपल्याला सूर्योदयाच्या आधी काही मिनिट आणि सूर्यास्तानंतर काही मिनिट अंधुक प्रकाश अनुभवायला मिळतो. प्रकाश किरणांचं स्कॅटरिंग झाल्यामुळे पूर्व क्षितिजावर सूर्योदयाच्या आधी आपल्याला जो तांबूस प्रकाश दिसतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डॉन, DAWN, डॉन किंवा मराठीमध्ये पहाट, उषक्काल, तांबडं फुटणे असं संबोधतो. आणि सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरती आपल्याला अंधुक प्रकाश दिसतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्वायलाइट आणि मराठीमध्ये संधी प्रकाश म्हणतो. सो या सूक्ष्म स्थायू कणांच्या दोन भूमिका लक्षात ठेवा: जलाकर्षक केंद्रकाची भूमिका आणि प्रकाश किरणांचं स्कॅटरिंग, विकिरण करून पहाट आणि संधी प्रकाश निर्माण करण्याची प्रक्रिया. या स्थायूरूप घटकानंतर दुसरा आहे द्रवरूप घटक. वातावरणामध्ये अनेक सूक्ष्म, अतिसूक्ष्म जलबिंदू तरंगत्या स्थितीमध्ये आढळतात. हे सूक्ष्म जलबिंदू मोठ्या प्रमाणात एकत्रित असते की आपण त्याला काय संबोधतो? ढग. या सूक्ष्म जलबिंदूंची भूमिका काय तर वृष्टीच्या प्रक्रियेस, वृष्टी म्हणजे काय? पाऊस, गारांचा पाऊस, हिमवृष्टी, या प्रक्रियेसाठी आपल्याला हे सूक्ष्म जलबिंदू आवश्यक असतात. त्यानंतर तिसरा घटक येतोय वायुरूप घटक, जो वातावरणाचा प्रमुख घटक म्हणून आपण ओळखतो. या वायुरूप घटकाला आपण दोन मध्ये विभागतो. पहिलं म्हणजे पाण्याची वाफ आणि दुसरं म्हणजे विविध वायू. ही जी पाण्याची वाफ आहे, ही पाण्याची वाफ वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पृथ्वीच्या वातावरणाचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाण्याची वाफ आढळते. ही पाण्याची वाफ तपांबरामध्ये आहे आणि ही वाफ मोठ्या प्रमाणात
हवामानशास्त्रीय भूमिका बजावते. या वाफेचं महत्त्व काय? सर्वात पहिलं महत्त्व, पाण्याची वाफ अस्तित्वात असल्यामुळेच ढगांची निर्मिती आणि ढगांपासून वृष्टी म्हणजे पाऊस, हिमवृष्टी, गारांचा पाऊस या घटना घडतात. सो वृष्टीच्या प्रक्रियेस पाण्याची वाफ आवश्यक आहे एक. दुसरं, ह्या पाण्याच्या वाफेच्या प्रमाणानुसारच त्या प्रदेशाचं हवामान ठरतं. जसं की मुंबई समुद्र किनाऱ्यावर आहे, त्यामुळे तेथील हवेमध्ये पाण्याची वाफ जास्त आहे. सो तिथलं हवामान काय झालं? दमट. आणि अंतर्गत भागात आलात तुम्ही, नागपूरला गेलात, दिल्लीला गेलात, तर तिथल्या हवेत सुद्धा पाण्याची वाफ आहे पण कमी, त्यामुळे ते हवामान झालं कोरडं. सो पाण्याच्या वाफेचं महत्त्व काय? वृष्टीच्या प्रक्रियेस आवश्यक आणि हवामानाचा प्रकार निश्चित करते. त्यानंतर वातावरणातला दुसरा महत्त्वाचा घटक आहे विविध वायू. कोणते वायू आहेत? तर वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, हायड्रोजन हे प्रमुख वायू आढळतात. त्याच्या बरोबरीने काही निष्क्रिय वायू आहेत. त्या निष्क्रिय वायूंमध्ये आपल्याला हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन असे वायू आढळतात. या सर्वांचा अभ्यास परीक्षाभिमुख नाहीये. परीक्षेसाठी महत्वाचं काय? की जे वायू काही ना काही महत्वाची भूमिका इथे बजावतात ते आपल्यासाठी महत्वाचे. सर्वात जास्त प्रमाणात काय आहे? नायट्रोजन. हा नायट्रोजन थेट कोणत्याही अभिक्रियेत भाग घेत नाही. मग याचा उपयोग काय? याची भूमिका काय? तर हा नायट्रोजन जो जवळपास 78% प्रमाणात आहे, तो ज्वलनास मदत करणाऱ्या आणि खूप मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ऑक्सिजनला विरल करतो, डायल्यूट करतो. त्यामुळे आपलं वातावरण पेट घेत नाही. या वातावरणामध्ये ज्वलनास मदत करणारा ऑक्सिजन जवळपास 20% पर्यंत जर असेल तर हे वातावरण झटकन पेट घेऊ शकेल. जिथे कुठे ठिणगी उडेल तिथे वातावरणाने पेट घेणं अपेक्षित आहे. पण सुदैवाने तसं होत नाही. का होत नाही? तर त्या ऑक्सिजनला हा नायट्रोजन डायल्यूट करतो. ही वातावरणामधील नायट्रोजनची प्रत्यक्ष भूमिका आहे. दुसरा वायू आहे ऑक्सिजन. या ऑक्सिजनची भूमिका काय? तर हा सजीवांसाठी प्राणवायू म्हणून उपयुक्त आहे. म्हणजे नक्की काय? तर आपण ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस, प्रत्येक सजीव श्वास घेतो त्यावेळेस ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो. शरीरामध्ये हा ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो आणि पेशींच्या पातळीवर हा ऑक्सिजन तेच काम करतो. काय? ज्वलनास मदत करणे. पेशींच्या पातळीवर जे काही अन्न उपलब्ध झालेलं आहे त्या अन्नाच्या ज्वलनास म्हणजे त्या अन्नाच्या ऑक्सिडेशनसाठी हा ऑक्सिजन मदत करतो आणि त्या प्रक्रियेतून जी काही ऊर्जा मुक्त होते त्या ऊर्जेच्या साह्याने ती पेशी जिवंत राहते आणि तिचं कार्य पार पाडते. सो थोडक्यात ऑक्सिजनची भूमिका काय? पेशींच्या पातळीवर अन्नाचे ज्वलन म्हणजेच ऑक्सिडेशन करून ऊर्जा मुक्त करणे की ज्या ऊर्जेच्या साह्याने ती संबंधित पेशी जिवंत राहते आणि आपलं कार्य पार पाडते. त्यानंतर महत्वाचा, आपल्या दृष्टीने महत्वाचा पुढचा वायू आहे कार्बन डायऑक्साईड. काय उपयोग आहे या कार्बन डायऑक्साईडचा? तर हा कार्बन डायऑक्साईड सजीवांच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे. का? दोन कारण. पहिलं कारण, हा कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचा वापर करून हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस करतात की ज्यामुळे सर्व सजीवांना अन्न प्राप्त होतं. दुसरा काय भूमिका आहे या कार्बन डायऑक्साईडची? तर हा कार्बन डायऑक्साईड हा एक नैसर्गिक हरितगृह वायू आहे की ज्याच्यामुळे या ग्रहाचं तापमान सजीवांना पोषक पातळीत राखलं जातं. नीट लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड हा नैसर्गिक हरितगृह वायू आहे की ज्याच्यामुळे नैसर्गिक हरितगृह परिणाम घडून येतो आणि त्यामुळे या ग्रहाचं तापमान सजीवांना पोषक पातळीत राखलं जातं. सो या कार्बन डायऑक्साईडच्या भूमिका काय? एक, प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक. दोन, नैसर्गिक हरितगृह परिणामासाठी आवश्यक. तीच भूमिका पुढच्या वायूची आहे. पुढचा वायू आहे CH4 म्हणजे मिथेन. कार्बन डायऑक्साईड प्रमाणे मिथेन सुद्धा काय आहे? हा सुद्धा आहे एक नैसर्गिक हरितगृह वायू आणि तो सुद्धा या ग्रहाचं तापमान सजीवांना पोषक पातळीत राखण्यास मदत करत आहे. त्यानंतर पुढचा महत्वाचा वायू आहे ओझोन, O3. याचं काय महत्व? त्याचं तर खूप महत्व आहे. हा आपल्याला वातावरणाच्या वरच्या थरात स्थितांबरामध्ये साधारणतः 25 ते 30 किलोमीटर उंचीवर
निर्माण झालेला आणि तिथंच अस्तित्वात असलेला दिसून येतो. आणि याचं सर्वात महत्त्वाची भूमिका काय, तर हा सूर्याकडून येणाऱ्या घातक अतिनील किरणांचं मोठ्या प्रमाणात, 100% नाही, मोठ्या प्रमाणात शोषण करतो आणि या अतिनील किरणांपासून समस्त सजीवांचं रक्षण करत असतो. सो मित्रांनो, हे 5 वायू प्रमुख आहेत की जे काही ना काही महत्त्वाची भूमिका पाडतायत. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि O3 म्हणजे ओझोन. त्याच्या व्यतिरिक्त हायड्रोजन आहे जो अतिशय हलका वायू आहे आणि अत्यंत अल्प प्रमाणात आहे. हा हायड्रोजन तुम्हाला विज्ञान तंत्रज्ञानात फार महत्त्वाचा आहे, कारण हायड्रोजन हे आपलं नजीकच्या भविष्यातील इंधन असणार आहे. त्या व्यतिरिक्त वातावरणामध्ये मगाशी मी सांगितलं तसं निष्क्रिय वायू आहेत जे महत्त्वाची भूमिका पार पाडत नाहीत. इथे फक्त तुम्ही एक गोष्टीची ऍडिशन करायची की या सर्व वायूंचं प्रमाण, त्या प्रमाणाचे जे काही आकडे आहेत ते व्यवस्थित पाठ करा, त्यावर प्रश्न येऊ शकतात. या वातावरणाच्या घटकांवर, स्थायू, द्रव आणि वायुरूप घटकांवर यापूर्वी UPSC MPSC दोन्ही परीक्षांमध्ये प्रश्न आलेले आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या वातावरणाच्या घटकांबाबतचा तुमचा थोडाफार का होईना जो काही कन्सेप्च्युअल भाग आहे तो निश्चितपणे क्लिअर होईल.